नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी अंघोळ न करता देवपूजा केली आहे का? किंवा वेळ नाही म्हणून घाईत किंवा रोजच तसं करता, पण तुम्हाला माहिती आहे का असं केल्याने तुमच्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो? वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्रानुसार देवपूजा करण्यापूर्वी शरीर आणि मन शुद्ध असणं खूप गरजेचं आहे. जर आपण हा नियम पाळला नाही तर पूजा अपूर्ण राहू शकते आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अंघोळ न करता पूजा केल्यास काय होतं, त्यामागचं खरं कारण आणि योग्य पद्धत काय आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शुद्धतेचं महत्त्व. आपल्या संस्कृतीत शुद्धता प्युरिटी खूप महत्त्वाची मानली जाते. ती दोन प्रकारची असते, शरीर शुद्ध, मनाची शुद्धता. अंघोळ केल्याने शरीर स्वच्छ होतं, निगेटिव्ह एनर्जी दूर होते, मन शांत होतं आणि अशा स्थितीत देवपूजा अधिक प्रभावी होते. अंघोळ न करता पूजा केल्याचे परिणाम. जर आपण अंघोळ न करता पूजा केली तर पूजा पूर्ण फल देत नाही. पूजा केली तर मन एकाग्र होत नाही, नकारात्मक ऊर्जा वाढते, शरीरावरची अशुद्धता एनर्जी डिस्टर्ब करते, मन अस्थिर राहते, चिडचिड वाढते, शांतता मिळत नाही, श्रद्धेचा प्रभाव कमी होतो, देवप्राप्ती कनेक्ट कमी होते. वैज्ञानिक कारण. हे फक्त धार्मिक नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा महत्त्वाचं आहे. आंघोळ केल्यावर ब्लड सर्क्युलेशन सुधारतं, मेंदू शांत होतो, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, म्हणून पूजा करताना मन एकाग्र राहतं. योग्य पद्धत. सकाळी आंघोळ करून पूजा करा. बेस्ट टाइम सूर्योदयाचा वेळ. स्वच्छ कपडे घाला, शक्यतो हलके आणि स्वच्छ. मन शांत ठेवा, राग चिंता दूर ठेवा, देवघर स्वच्छ ठेवा, सकारात्मक ऊर्जा वाढते. अपवाद. काही वेळा परिस्थितीमुळे आंघोळ शक्य नसेल, अशा वेळी हातपाय स्वच्छ धुवा, मनाने प्रार्थना करा, देव भावनाने पाहतो, फक्त नियम नाही. मित्रांनो, देवपूजा ही फक्त रिच्युअल नाही, ती आपल्या मनाची शांती आहे. जर आपण ती योग्य पद्धतीने केली तर जीवन बदलू शकतं. आज आपण पाहिलं आंघोळ न करता पूजा केल्याचा परिणाम, त्यामागचं कारण आणि योग्य पद्धत. जर तुम्ही आजपासून हा छोटा बदल केला तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसेल. जर तुम्हाला असेच वास्तू, धर्म आणि जीवन बदलणारे उपाय पाहायचे असतील, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.